दत्ता मेघे समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रातलं प्रचंड वजनदार नाव हे आता काळाच्या पडद्याआड गेलं आहे। 40 वर्षांपेक्षा अधिक काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहणारे दत्ता मेघे हे नाव परिचित नाही असं कोणीही नाही। काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते म्हणून दत्ता मेघे यांच्याकडे पहिले जायचे। वर्धा लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी 4दा प्रतिनिधित्व केलं। मात्र कालांतरानं काँग्रेसनं आपल्या सच्च्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे दत्ता मेघे 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीत आलेत। शरद पवार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारमध्ये दत्ता मेघे यांनी मंत्रिपदही भूषविलं। मंत्री, विरोधी पक्षनेता अशी विविध पद भूषवणाऱ्या मेघे यांनी 1991 मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून यश मिळवलं। त्यावेळी ते काँग्रेसचे खासदार होते। विदर्भातील 3 मतदारसंघाचे खासदार होण्याचं भाग्य दत्ता मेघे यांना लाभलं। वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे दत्ता मेघे यांनी वैद्यकीय सेवेचं मोठं जाळ निर्माण केलं। आजही दूरवरून रुग्ण इथे उपचारासाठी येतात आणि आरोग्य प्राप्ती करून घरी सुखरूप जातात। शिक्षण क्षेत्रातही मेघे यांचं कार्य भरीवसच आहे। KG पासून ते PG पर्यंत शिक्षण देणाऱ्या संस्थांचा वटवृक्ष आहे। वसतिगृहे, सूतगिरण्या, अनाथालय अशा संस्था मेघे यांनी उभारल्या। त्या आजही अनेकांसाठी आधारवड ठरत आहेत। पण सामान्यांसाठी प्रचंड मोठं कार्य करणारा त्यांच्या हक्काचा माणूस मात्र आता अनंतात विलीन झाला आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।